सलग 4 वेळा आमदार राहिलेले विजयकुमार देशमुख हे 5व्या वेळेस देखील आमदारकीच्या घोडदौडीकडे आहेत। सध्या तरी त्यांचं लीड पाहता ते 5व्यांदा पुन्हा आमदार होणार अशी दाट शक्यता नाकारता येत नाही। त्यांचा हा जल्लोष संपूर्ण जो आहे उत्तरमध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसतोय। सोलापूर शहर उत्तरमध्ये ठिकठिकाणी गुलाल उधळत फटाके फोडत हा विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे। असाच काही कार्यकर्ते या ठिकाणी आपला गुलाल उधळण्यासाठी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सोलापूर शहराच्या बाहेर असलेल्या सिंहगड इन्स्टिट्यूट या ठिकाणी एवढ्या लांब आलेले आहेत। नेमकं त्यांच्या मनात काय आहे, त्यांना विजयकुमार देशमुख यांच्या विजयाविषयी काय वाटतंय हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। एकूण जे आपले आमदार साहेब जे आहेत विजयकुमार देशमुख साहेब हे 5व्यांदा आमदार होत आहेत, म्हणजे 4था टर्म झाली, आता 5वा टर्म आहे। कसं वाटतं तुम्हाला? आम्ही त्यांच्यासाठी 5व्यांदा टर्ममध्ये पण जिंकून येण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे। आमचा प्रयत्न सक्सेस झालेला आहे। आमचा विजय आमच्या पदरी पडलेला आहे। हेच पाहिजे होतं आम्हाला। आणि विषय म्हणजे यांचंच नाही, मध्य आणि दक्षिण आणि अक्कलकोट हे 4ही सीटं निवडून येतात आम्हाला खात्री होतं। म्हणून आम्ही निकालाच्या अगोदरच आम्ही गुलाल उडून आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही विजय घोषित केलेला आहे, जल्लोषसुद्धा केलेला आहे या गोष्टीचा। हा विजय जो आहे हा नक्की होणार असं तुम्हाला वाटत होतं, तर तुम्ही गुलाल उधळण्यासाठी या ठिकाणी आलात, कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला कसं आहे, पहिलेच माहीत होते विजयकुमार देशमुख मला 100% येणार, हे आम्हाला 100% माहीत होतं की म्हणून आम्ही गुलाल उधळत होतो। कारण आम्हाला पहिल्यापासून त्यांचं कार्य आहे, त्यांचं नावच कार्यसम्राट आहे, म्हणून त्यांनी येणार आहे हे आम्हाला पहिल्यापासून माहीत होतं। नावात विजय असल्याप्रमाणे ते विजयी होतील असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नावात 100% नावातच विजय आहे, म्हणून विजयकुमार देशमुख नावातच विजय आहे। मी कुंडीचा प्रतिनिधी आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे। मालकाचं काम एवढं आहे, लय काम आहे मालकाचं, त्यामुळे 100% कोटे नव दाटे होवर द्या तरी मालकच येणार 100%। एकूण आतापर्यंत जो निकाल हाती आला आहे त्यानुसार ते सलग पहिल्यापासून ते या फेरीपर्यंत कंटिन्यू जे आहेत ते लीडमध्ये आहेत आणि महेश कोटे जे आहेत कुठेतरी पिछाडीवर आहेत। काय वाटतं तुम्हाला? महेश कोटेचा विषय नाही हो, कधी मराठा आरक्षणाचा चळवळीचा कार्यकर्ता आहे मी, काय तर मी देशमुख मालकाला काम बघून मतदान केलं आम्ही। अच्छा, तुम्ही मराठा आरक्षणाचा उल्लेख केला जाता, कुठेतरी मराठा आंदोलनाचा परिणाम होईल असं वाटतंय का? नाही झालं की आता कळतंय तुम्हाला? नाही, कारण बरेचसे मराठा जे कार्यकर्ते किंवा कोणी होते ते जे म्हणत होते की आम्ही त्यांना मदत करणार नाही, त्यांना मतदान करणार नाही, त्यांनीच मतदान म्हणजे मदत केली देशमुख मालकाला। मराठा चळवळीचा कार्यकर्ता त्यातला मी बी आहे, काय म्हणजे मराठ्यांनी त्यांना वोट केलं असं? वोट केलंय 100%। अच्छा, तर या ठिकाणी आमच्या म्हणण्यानुसार मराठा आंदोलनाचा कुठेही परिणाम या ठिकाणी झालेला नाही आहे। जर मराठा आंदोलनानंतर जर पाहिलं गेलं तर बऱ्याचशा ठिकाणी असं म्हटलं जातं की मुस्लिम मतं वगैरे जातील, तर याबाबतीत तुम्हाला काय वाटतं? नाही, या सांगायचं असं आहे की मुस्लिम समाज हा उत्तरमध्ये विजयसिंग मोहिते पाटील विजयकुमार देशमुख मालकासोबतच आहे। विजयकुमार देशमुख मालकासोबत कारण का त्यांनी जे हे मित्रनगरचा जो भाग आहे त्याच्यासाठी खूप काम केलेलं आहे त्यांनी। अच्छा, एकंदरीत पाहता मुस्लिम हिंदू असलं काही नसून ते सर्वांचा विकास करतील असं तुम्हाला वाटतं? नाही, विजयकुमार देशमुख मालक कधीच हिंदू मुस्लिम केलेले नाही आहेत। जर तसं केले असते तर आमच्या प्रभागामध्ये मित्रनगर शेळगी दैठणे हा प्रभाग आहे, त्या प्रभागात एवढे म्हणजे विकास कामं झालीच नसती। त्यांनी जे विकास कामं विकासाच्या थोरावर आम्ही त्यांच्या मागे आहे। आम्ही काही आमच्या समाजातले लोक आहेत बाबा पक्षाला पाहिलेले नाहीत, समोरचा उमेदवार कोण आहे हे आमचे मालक आहेत, यांनी कधी जातीवाद केलेलं नाही, त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी केलेला आहे। म्हणजे एकंदरीत पक्ष न पाहता जो माणूस कोण आहे हा पाहून जो आहे ते मतदान करण्यात येतं। या ठिकाणी आणखी एक जण आहेत, काय वाटतं तुम्हाला ह्या जल्लोषाविषयी? नमस्कार, मी कंकर सिंग टाक बोलतो आहे। ह्या जल्लोषाबद्दल एवढं सांगायचं आहे की मला की ह्यापेक्षा 4 वेळासुद्धा विजय झालेले आहेत आणि ही 5व्यांदासुद्धा त्यांनी विजय प्राप्त केलेले आहेत। आणि ह्यापेक्षा अजूनही विजयकुमार देशमुख मालक ही BJPचे जे नेते आहेत तेच आता उत्तरमधील
आमदार राहणार आहे. कारण त्यांचं असं आहे की त्यांनी खूप गल्ली वस्तीमध्ये चांगले कामं केलेले आहेत. तसं म्हणलं तर ड्रेनेज लाईन, रोड रस्ते, डांबरीकरण, सिमेंट काँक्रीटकरण अशी अनेक कामं विजयकुमार देशमुख मालकांनी केलेले आहेत. त्या निमित्तानं सर्व हिंदू, मुस्लिम, शीख सर्व समाजाच्या लोकांनी मालकांना विजय केलेला आहे आणि मतदान टाकलेलं आहे. आणि यापुढे मालकांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्व कार्यकर्ते इकडे जल्लोषात आनंदात आहे आणि मालक आला तर त्यांच्यासोबत जल्लोष करणार एवढंच मी सांगू इच्छितो. सध्या जे आहे सोलापूरची जी प्रायोरिटी आहे ती आहे उद्योगधंदे आणि तरुणांना रोजगार हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे आणि रोजगार ते देतील अशा बऱ्याचशा जणांकडून प्रतिक्रिया देखील आहेत. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा लोकप्रधान न्यूज. माझे सहकारी अल्ताफ शेखसह अशफाक नदाब, सोलापूर.